कुणाल गरपणकर, SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूयात आजची विशेष बातमी। बदलत्या जीवनशैलीमुळे वाढत असलेल्या मधुमेह व हृदयविकारांसारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आहारात तृणधान्यांचा समावेश करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। राष्ट्रीय अनुसुरक्षा व पोषण अभियानांतर्गत कुडित्रे येथील शेतकरी सांस्कृतिक भवनात आयोजित पौष्टिक तृणधान्य कार्यशाळा 2025-26 उत्साहात पार पडली। यावेळी ते बोलत होते। कार्यक्रमाचे उद्घाटन कुंभी कासारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन राहुल खाडे यांच्या हस्ते झाले। यावेळी जालिंदर पांगरे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यशाळेचे वैशिष्ट्य तृणधान्य पाककृतीचे आकर्षण, स्थानिक महिला बचत गटांनी ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई व राजगिरा यांपासून विविध पौष्टिक पदार्थ सादर केले। लोह, कॅल्शियम व झिंकने समृद्ध आणि ग्लुटेन मुक्त असलेल्या या पदार्थाचे मान्यवरांनी कौतुक केले। तृणधान्याच्या मूल्यवर्धनातून महिलांच्या रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। ऊस उत्पादकांसाठी आधुनिक मार्गदर्शन, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष तांत्रिक सत्र आयोजित करण्यात आले। यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऊस उत्पादन कसे वाढवता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळवता येईल यावरही चर्चा करण्यात आली। तज्ज्ञांचे मार्गदर्शन डॉक्टर योगेश बन यांनी तृणधान्याच्या सुधारित लागवड तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली। तृणधान्ये ही केवळ पिके नसून मानवी आरोग्यासाठी औषधी गुणधर्म असलेली आहेत। मधुमेह, हृदयविकार व उच्च तंत्रज्ञान नियंत्रणात ठेवण्यासाठी तृणधान्य उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी जालिंदर पांगरे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांनी त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। कार्यक्रमाचे नियोजन तालुका कृषी अधिकारी करवीर तसेच मंडल कृषी अधिकारी करवीर, बीड व कळंबा यांनी केले होते। कार्यशाळेला करवीर तालुक्यातील शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।